जस्ट गाडी पार्क केली जस्ट आणि इथनंच रोपे येत आहे बघा. हे बघू शकता इथं रोपे येत आहे. हँडल लॉक नको करू. जिथं एक गोष्ट ध्यान ठेव, जिथं आपण गाडी पार्क करतो ना पे म्हणजे काहीतरी पे करून पार्क करतो ना तिथं हँडल लॉक नाही करायचं. तू म्हणजे मी सांगितलेली गोष्ट मला सांगतोय काय गबे चुकून झालं ते कळलं का. चल मित्रांनो, आता आम्ही गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि आता आम्ही चाललोय रोपेमध्ये बसायला. आणि सुयोग भाईची रोपे इथून म्हणजे वरती बघूनच आहे ना त्याची जरा फाटायला लागली. गडी म्हणते मला चक्कर बिक्कर येईल, तर तसं काही होत नाही. जरा थोडं काळीच धीट करून त्याच्यात आम्ही आता बसायला चाललोय. हा माझा सेकंड एक्सपिरियन्स आहे. आम्ही याच्या आधी मी गुजरातला गेलो सापुताराला, तेव्हा मी बसलेलो रोपेमध्ये. आता हे सेकंड टाईम आहे माझी. सुयोग भाई कसं वाटतं तुला? इथे खूपच पब्लिक आहे. पब्लिकमध्ये जरा आम्हाला हे वाटतं अरे मला झोका नाही खेळत. चल तिकडे पब्लिकमध्ये जरा आम्हाला व्हिडिओ शूट करायला जरा वेगळं फील येते. पण आता आम्ही बिनलाजे झालो आहे. लोकांचा जास्त काही विचार करत नाही आम्ही आता. तसंच कॅमेरा घेऊन आम्ही आणि मी सांगतो मला झोक्यावरती बसलं तरी पण मुंगतंय आणि इतक्या हाईटला जर गेलो ना. ये देखो वॉशरूम का क्या सीन है. 5 रुपये करून इथे जायचं. ठीक आहे चला आपण जरा आवरूयात आणि निघूयात. गोपुरे इथं ते स्टेशन आहे रोपवेचं वरती. आपण आत्ता खाली चला. आम्ही इथं रोपवेचं तिकीट काढायला गेलो तर ते म्हणतात 2.5 तास वेटिंग आहे. 2.5 तास वेटिंग ऐकूनच आम्ही आता चालत जायचा विचार करतोय. पण बघूयात अजून काय फिक्स नाही. हे बघा सुयोग भाई काय करायचं. एवढं जागेवरती डोंगर आहे भाई. रायगड ट्रेकिंग आपल्याला एक तर अनुभव नाही. अनुभवी माणूस पण आपल्यासोबत नाही कोणी. इकडून भेटून त्याला चलो देखेंगे आगे क्या होता है. नाही तर आता आम्ही रोपवेचं इथं नाव वगैरे टाकायचे, ते ॲड्रेस वगैरे लिहितो आम्ही ते लिहिले आणि आता ते सबमिट करतोय. आमचं तर इथं लिहितानाच हात थरथर कापायला लागलेले. आता बघूया ते एक्सपिरियन्स कसा आहे, कारण का हे खूपच डेंजर दिसते खालून बघताना. आम्ही आता रोपवेचं तिकीट काढलेलं आहे. एक तिकीट 315 रुपयाला पडलं. आता वेटिंग बोलते तर 2.5 तास वेटिंग आहे. आता बघूयात काय होतंय. आता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेणार आहे. आता 1070 आत्ताशी नंबर चालू आहे. आणि सुयोग भाई आपल्या ह्याच्यावरती किती नंबर आहे? 1546. 1546. किती 500ची वेटिंग आहे. अजून 2.5 तास. मित्रांनो तिथं वेटिंगला बसून दमलो, पण नंबर काय आहे ना त्यामुळे जरा विकनेस वाटत होता. त्यामुळे म्हणलं जरा एनर्जी येईल. हा बघा सुयोग भाई कसा पेतोय डसा 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 डसा. इथे जरा फोन वगैरे चार्जिंग लावलेत. मला चार्जिंग नाही. हे गोप्रो चार्जिंग करून गेले तर स्पेसच नाही आहे. पण चार्जिंगला पॉईंट भेटला पण स्पेसच नाही आहे. गरीब आदमी साला. फायनली 1.5 तास वेटिंग करून आमचा नंबर आलेला आहे. आता चला आता एक्सपिरियन्स घेऊयात. खूप आमचं काळी असं धडधड करायला लागले. तो हमारे साथ साला स्कॅम हो गया. इधर अंदर आहे देखो हे परत याच्या शिक्का मारून दिला स्कॅन करून. आतमध्ये आलं तर आतमध्ये परत एवढी वेटिंग. अरे काय हे. पण आम्ही आज रोपवेनेच जाऊन थांबणार. रायगडावरती रोपवे यांनी सुरू केलेलं आहे. 1996 पासून रोपवे चालू आहे ते आजपर्यंत. म्हणजे आम्हाला चिंता करायची काही अडचण नाही. आम्ही व्यवस्थित रिटर्न येतोय. इतके दिवस काही हास्य झालेलं नाही. येस. आता परत लाईन इथं आम्ही बसलेलो. आता परत घ्यायला लागले ते आतमध्ये. आता आमच्या मागं बघू शकतो तुम्ही गर्दी. हे बघा आता मोकळं होतं. फुल भरलंय. आता परत बकरी भरले आणि फुल भरलंय. हे बघा आतमध्ये संग्रहालय बनवलेलं आहे. इथून वे रोपवेला जाण्याचा आपला. इथं हे अशी शिवाजी महाराजांची माहिती फोटो वगैरे बघायचे. हे भारी केलं हां. हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इथे दाखवलेला आहे.
हे बघायचं आणि मग वरती जायचं. जय शिवाय जय भवानी. महादरवाजा रायगड तोरणा किल्ला दाखवलेला आहे. परत तिकडं गुंदेरी किल्ला आहे. जीवधन हा एक फेमस जीवधनगड, लोहगड. जीवधन हे बघा आपल्या महाराजांच्या तलवारी. प्रतापगड. या ठिकाणी आपल्याला हे करायची ट्रेक करायची. पुरंदर, मुरुड जंजिरा. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शे जे आहेत यांनी रोपेचा संकल्प केलेला आहे रायगडावरती. आणि इथून वरती जाण्याचा वेळ आहे आपला. रोपवे बसण्याचा चान्स मिळाला आणि रोपवेमध्ये बसला. आमचा असा काय प्लॅन नव्हता. आम्ही ट्रेकिंगसाठी चाललेलो. बघू शकत नाही आतमध्ये पॅन्टिंग घातली. हे बघा किती मोठं आहे. गर 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 फिरते. हा हे काय विषय आहे? तेच रोपवे फिरतोय असं वरती जातोय. अरे पण हे परत येत असेल ना मग. नाही रे, सुयोग भाईचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले पण थोडा पण मेंदूचा त्याला भाग नाही काय. अरे भाई मी सांगते इथं कोणतं मेकॅनिकल जर्मन मेकॅनिकल वापरलेलं आहे. आपण तुझं मेकॅनिकल झाले ना, तुला समजलं पाहिजे ना. रोपवेचं नजारा दाखवतो. आपण जेव्हा वर पोहोचू तेव्हा स्क्रीनवरती सीन दाखवतो तिथं. 150 मजली इमारत एवढे उंच आलेले भाई बुर्ज खलिफा. रज्जुमार्ग म्हणजेच रोपवे पुण्यात. रायगडावर चढण्याची वाट हे पाचाड गावातून चित दरवाजातून सुरू होत असे. चित दरवाजा खूप लढाऊ, महादरवाजा असा गडावर प्रवेश होत असे. अत्यंत उंच शिखर मित्रांनो आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. लय 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 चेकिंग होती, लय चेकिंग. इथे परत थांबलं आता. इथे वरून ते येते असलं फिरतंय ना ते बघूनच मला ये देखो ये देखो मजा आ रहा. शिवाजी महाराजांची आपली मूर्ती ठेवलेली इथं. तिकीट परत तिकीट चेक होतं इथं. आणि इथून असे आपले रोपवे येत येते. आता येणार खरी मजा. बघूया कोणाला काय होतं. विशालला काय होतं मला काय. आलं आलं आलं. इथे एका 6 जण बसते ते. आमच्या दोघांसाठी स्पेशल कप्पा दिलाय. स्पेशल VIP पर्सन स्पेशल कप्पा दिलाय आपल्या दोघांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली मित्रांनो चालू झाले हे. मी समोर बसलेलो आहे. सुयोग भाई समोर बसले आम्ही. हो. आणि आपण काही काळापूर्वी इथं वेटिंगला होतो. आता आपण बसलो याच्यात. हे बघा ते अजून इकडं हे करतो जास्त. हे गाईज देखो मजा आने वाला है. बाय रिफ्लेक्स. विशाल भाई रिॲक्शन अजून काहीच नाही. हे दिसतंय खाली आपल्याला येऊ. आणि अजून जायचं इतक्या वरती. हे मोबाईल व्यवस्थित जरा. खतरनाक बाई म्हणजे लँड करा त्या. नाही काय नाही नॉर्मल हिट्स म्हणजे असतं एवढं नाही. बट खाली बघितलं की होतं जरा सुन झाला. कान सुन झालं. काय नाही वाटत एवढं. मी खालीच नाही बघत आहे. खतरनाक जरा मला फोन धरायची भीती वाटते. हा बघा आपला कडा. आपले सैन्य इथं लढाई करायची. कान पूर्ण सुन्न झालेत आता. जसं जसं वरती चालले तसं हा बाबा इथून पावसाळ्यात चालू होतं. आता इथं ते सध्या काहीच नाही, कोरडं पडलंय. वरून पाणी येते. बाईची बागली चांगली.
सुयोग भाई खाली बघून दाखव एकदा. बघितलं बघतोय खाली नाही काय. हा अयो आता 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 बेकार वाटायला लागलं. जस्ट चिल. हे बघा मित्रांनो कान पूर्ण सन्न झालेत आता. हे बघ गुहा. अरे बापरे. हा हा प्रेशर काढते राहते बघा. किती 5-10 मिनिटात तर आलो आपण. 5 मिनिट लागतात. मित्रांनो फायनली इथं पोहोचलो. फोटोशूट चालू इकडे. फायनल पोहोचलो. आता हे बघा इथून व्ह्यू बघा. आता आपण उतरूयात. सुयोग भाई अरे बापरे हालत येईल. चल लवकर. मस्त वाटलं. इथं जवळ आल्यावरती फाटली. जवळ चढ लागला ना मग. आम्ही इथं आलेलो आहे. इथं तिकीट चेक करणार आहे आणि परत किल्ल्याची एंट्री फी घेतात. 25 रुपये. 25 ना का 15 रुपये. नाही 15 वर्षाच्या पुढं 25 रुपये घेतात. अरे बापरे गजब एक्सपिरियन्स था आज का. रेंज आम्ही एंट्री फी भरलेली आणि फायनली आम्ही चाललो आता गडावर. खालनच घ्यायला पाहिजे एंट्री. तुम्हाला वरती जायचं नाही. खालनच एंट्री फी घ्यायला पाहिजे. हे वरती आल्यावरती सांगता ते. लोक म्हणणार की रोपवेला पैसे घातले मग इथं पण हे बघा महाराजांचा किल्ला. CCTV लावलेला आहे. किल्ल्यावरती CCTV लावलाय. संगोपन केलेलं आहे. हा संगोपन केलेलं आहे CCTV म्हणल्यावरती. हा बघा विवू. सुयोग भाई हे काय रे इकडंच. त्यांचे जुने घर होते. जसं आपण मागाशी व्हिडिओमध्ये बघितलं. हां हे त्यांचे घर होते सैनिकासाठी. चला पुढचं बघूयात जरा. आता आम्ही चाललोय मेन सीनला ना. रायगडाचा जो फेमस सीन आहे त्याच्यावर रायगडावरचं सुख म्हणतात ना तिथे चाललं आता. लोकांनी म्हणजे लोक वगैरे फोटो वगैरे टाकतात तिथे पोस्ट वगैरे. महाराजांच्या मूर्तीशी नतमस्तक व्हायला झालं. नतमस्तक. आता आपण महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊ. बघूया तुम्हाला पण दाखवतो. फायनली इथे पोहोचलेले रायगडावरती. ज्याला सुख म्हणतात तिथं आपल्या मागे. आणि ते गर्दी बघा पुढे. शिवभक्त इथं सर्व पाहण्यासाठी एकवटलेले आहेत. तिकडे बघा काही काढ येतात बघा. राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. संभाजी महाराज जय. बाजार भेट लगेंगे आप.
तिकडे झूम कर, पुढं 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 जो काढाय ना तिकडं. आता आम्ही फिरून आलेलो आहे आणि आता रोपवेसाठी आम्ही रिटर्नचं तिकीट तर काढलेलं, पण आता परत इथे एक पावती भेटली. त्याचा आमचा नंबर आहे 585 आणि आता पे आणि इथं परत वेटिंग आहे इथं, पण आपला नंबर लवकरच येऊन जाईल. खूप ऊन झाले आणि इथे बातम्या चालू आहे टीव्हीवरती, निकाल लागून महाराष्ट्राचा राजकारणाचा निकाल लागून 10 दिवस झाले तरी अजून सत्ता स्थापन नाही झाली. त्याचा निर्णय त्याचा तुम्हाला काय वाटतं तेच नाही कमेंट करून. खूप गोड खूप गोड. मीटिंगला थांबलेलो पण आपल्या मोबाईलची चार्जिंग पूर्ण संपत आली, त्यामुळे इथं परत आहे ना मोबाईल पोर्ट भेटलाय. तिथे मोबाईल चार्जिंग लावून थांबले. सुयोग भाई नंबर आल्यावरती आवाज दिलंच मला, मग जाऊयात. आपला मोबाईल 10% झाला चार्जिंग. आता आपल्याला आपला नंबर आलेला आहे. आता चाललोय आपण. चलो आता खाली जातानाचा एक्सपिरियन्स घेऊ. वरती येताना ना जवळजवळ आल्यावरती जसं त्याला चढ लागला तर लय बेकार फिलिंग आली, लय बेकार. आता परत एक एक्सपिरियन्स घेऊयात. चलो टिकट स्कैन हो गया, मैं पीछे रह गया था इसलिए सुयोग भाई चिल्ला रहा था दूर दूर से. आता परत खाली जातानाचा एक्सपिरियन्स घेऊ मित्रांनो. तर आम्ही आता खाली चालू आहे. हे तिकीट परत स्कॅन करून घेतलं, परत खाली चालू. सुयोग भाईला दुसऱ्या डब्यात बसवले आणि मी इकडच्या डब्यात बस. गोप्रोनी व्हिडिओ शूट करतोय. सुयोग भाई काय दिसा ना आता खाली जाताना. झोप झोप. अरे बाप, विमानात बसल्यासारखं वाटलं खाली. 1,500 फूट तरी असेल आरामात जास्त असेल. जास्त इथून जर काही झालं आपल्या ते मरणाची उंची आहे. काय बुगाच होईल, रबर होईल. किती बघ जागेवरती हेलिकॉप्टर न उडकावं लागेल तेव्हा कुठं काहीतरी सापडणार नाही. झुडपात नाही अडकणार, दगड आहेत ना, डायरेक्ट खाली जाणार. पडणार नाही मायला. काय करायचं तो राहणारच नाही तर त्याचा फायदा काय. आवडलं घेतला हे आता जे आहे का अक्षा, आता जे आलोय आपण कम्फर्ट झोन मध्ये आलोय, तिथं वरती लय भीती वाटते. वरती चढताना वरती चढते वेळेस जरा हे होतं. नाही नाही, तिथं गेल्यावर भीती वाटते. तिथं काय वाटत नाही, आता काय वाटत नाही. डर के आगे जिथे माउंटेन ड्यू. आता इतकं काय वाटत नाही एखाद्याला. कान सुनना पण. हेलिकॉप्टर मध्ये बसल्याने वाटलं नाही का? कुठलं काय करायचं. तेवढी मारता मित्रांनो आता खाली आले जवळच आपण. सुयोग भाई आपल्या तोंडावरती रिॲक्शन बघत कशी. इधर हमको अलविदा किया था. त्याला दुसऱ्या डब्यात बसवलेलं, मला दुसऱ्या डब्यात बसवलेलं, पण ठीक आहे, काय अडचण नाही. या मित्रांसोबत मजा आली, काय विषय. आता वेटिंगला थांबलेत. काही वेळापूर्वी आपण पण असंच वेटिंगला थांबलेलो. आम्ही 1300 आता हे वेटिंगला थांबलेलो. चलो उतरो. सुयोग भाई कसा माकडावानी येतोय. चला आमचं जाण्याचा येण्याचा एक्सपिरियन्स दोन्ही पण बेस्ट होते. थोडीशी भीती वाटली, एवढं काय विषय नाही, जास्त काय विषय ठीक आहे. म्हाताऱ्या माणसांसाठी पण चांगले, छोट्या मुलांसाठी पण चांगले. मित्रांनो आता आम्ही रोपवे स्टेशनपासून बाहेर आल्यावरती जे हॉटेल होतं, नाश्ता करायचा काही प्लॅन नव्हता, पण मोबाईलला आणि गोप्रोला काही चार्जिंग नव्हती, त्यामुळे म्हणलं इथंच नाश्ता करून घेऊ. नाश्ता वगैरे केला. त्यात आम्ही जरा मोबाईलला 10% चार्जिंग राहिलेली. आता नाश्ता करेपर्यंत 62 मोबाईलला झाली आणि गोप्रोला पण काहीच नव्हती. गोप्रो पण आपला झाला आहे 40% झाला आहे गोप्रो पण.
सुयोग भाई आता पेमेंट करतोय. माझं काय इथं नेट चाललं नाही. सुयोग भाई आता पेमेंट करतोय, ते झालं की मग आपण आपली गाडी काढूयात. पण इकडे पार्क केली ती आणि मग गाडी घेऊन आता निघूयात. आता बघू पुढचा प्लॅन कसं शूट करायचं आहे आणि घरी जायचं आहे. ठीक आहे. मित्रांनो आता आपण निघाले, आवरले. सुयोग भाई गाडी चालत बसलाय आणि हा बघा आपला व्ह्यू. मित्रांनो सुयोग भाई पेट्रोल वाचवण्यासाठी गाडी बंद करून चालवतोय. गाडीचं इंजिन बंद केलंय, सगळं डाळे. आजपर्यंत गाडी 2-3 किलो आम्हाला शक्यता वाटते की आमच्या गाडीतलं पेट्रोल संपल. पेट्रोल पंपावरती येताना बोलत होतो जर पेट्रोल टाकून. गाडीने टाकी खोलून बघितलं तर गाडी म्हणते जाईल आपली गाडी. त्या अंदाजावरती आणली. पण आता गाड्याचा कॉन्फिडन्स आता जरा थोडासा डळमळलेला आहे. त्यामुळे आता बघूयात. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनल. सकट टाईप करा. चला मित्रांनो, गाडीवरती बसल्यावरती लय झोप येत होती. त्यामुळे मग जरा एक हॉटेल बघून थांबले. जरा गार पाण्याने जरा तोंड वगैरे धुतलं. कारण का जेवण केल्यामुळं जरा नाश्ता केलं तिथं, त्यामुळे लय झोप यायला लागली. झोपच आवरणा झाली ती. मग काय बाजूला गाडी घेतली, जरा चहा वगैरे पिऊ म्हटलं. आता जरा झोप गेली. आत्ता आपण पावणालेकला पोचलेलो आहे. इथं जरा थांबावं म्हटलं, जरा बघूयात कसं. इथं कॅम्प वगैरे लावलेले, टेंट वगैरे. इथं मागं टेंट वगैरे लावलेले. हे मागं लेक दिसते आपल्या. तिथं आपण जरा टाईम लाईफ वगैरे काढू. हां, ठाकूर साहेब. चला इथं बघा भरपूर गाड्या थांबल्यात. इथं आपली धन्नो थांबली. धन्नो चला. सुयोग भाई स्माइल. स्माइल वगैरे काहीच नाही पाहिजे, जस्ट एन्जॉय द मोमेंट. हे देखो सनसेट. मित्रांनो, आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.